काय 1948चा कायदा हा कायदा कोणासाठी आहे? आणि मग काही लोकांना असा प्रश्न पडत असेल की आम्ही तर कंत्राटदारी कामगार आहे, आम्ही तर टेम्पररी कामगार आहे, मग आमच्यासाठी या कायद्यामध्ये काही तरतूद आहे की नाही? नमस्कार मित्रांनो, काही आपल्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी पुन्हा या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो की कंत्राटदारी कामगार म्हणजे टेम्पररी कामगार आपण ज्याला म्हणतो, ज्याला आउटसोर्सिंग आपण म्हणतो, बाह्यस्त्रोत म्हणतो, कायद्याच्या भाषेमध्ये बाह्यस्त्रोत त्यांना म्हणतो आपण. म्हणजे ते शासनाचे कर्मचारी नसतात पण कच्चे कामगार असतात. यांच्यासाठीसुद्धा 1948चा कायदा, त्याच्यामध्ये 1970 पोट क्रमांक 1970चा कायदासुद्धा या लोकांसाठी घटनेनं दिलेला आहे. जे कंत्राटदारी कामगार आहेत त्यांच्यासाठी 1948मध्ये 1970 म्हणजे पोट क्रमांक 1970चा कायदा दिलेला आहे. त्या लोकांनासुद्धा अधिकार दिलेले आहे. जे अनेक वर्षापासून हे कंत्राटदारी कामगार काम करतात त्यांच्यासाठी तो कायदा आहे. आणि त्या कायद्यामध्ये काय आहे चला जाणून घेऊया. त्या कायद्यामध्ये कंत्राटदाराकडे जेही त्यांचं मंथली वेतन असेल किंवा त्याच्यासाठी 2 वेल्फेअर अधिकारी आणि विभाग प्रमुख म्हणजे हे 2 अधिकारी सरकार मान्यता करून निवडल्या जातात. त्या कामगारांच्या कुठल्याही समस्यावर चर्चा करण्यासाठी किंवा त्या कंत्राटदारी कामगारांना कुठल्याच प्रकारची जर समस्या आली तर हे 2 कर्मचारी त्यांच्यासाठी सरकारनं तिथं नियुक्त केले असतात, त्यांच्यासाठीच असतात. वेल्फेअर अधिकारी म्हणतात, त्यांना कल्याण अधिकारी असे म्हणतात. या अधिकाराला पूर्ण कंत्राटदारी कामगारांना वर होणाऱ्या अन्यायावर यांना अधिकार असतो. आपण आपली कुठलीही समस्या कल्याण अधिकाऱ्यापर्यंत सांगू शकता, वेल्फेअर अधिकाऱ्यापर्यंत सांगू शकता किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या विभागीय प्रमुखाकडे तुम्ही तुमची समस्या सांगू शकता. जर कंत्राटदार जर तुमच्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर हे पाऊल तुम्ही उचलू शकता. पण लक्षात ठेवा, एकटं लढल्यानं समस्याचं समाधान होत नाही, एकीनं लढल्यानं समस्याचं समाधान होते. म्हणून संघटित राहून हे काम करा, एकटं काम करू नका. संघटनित राहा, संघटनमध्ये राहा, प्रामाणिक संघटनमध्ये जोडा. या संघटनेत जोडल्यावर तुमच्या सगळ्याच समस्यांचं समाधान होईल. म्हणून आज आपण हे समजून घेतलं की कंत्राटदारी कामगार कायदा 1970चा ह्या कंत्राटदारी कामगारांसाठी असते. त्याच्यासाठी सरकारने 2 प्रतिनिधी निवडून दिलेले असतात. त्यांच्याकडे आपली ह्या कंत्राटदार कामगारांची सर्वस्व जबाबदारी असते. म्हणून त्या कंत्राटदारी कामगारांना न घाबरता आपलं प्रामाणिकपणे काम करा. जे मिनिमम वेजेस ॲक्ट आहेत त्यांच्यानुसार पगार घ्या, कमी पगार घेऊ नका. त्याच्यात जर कॉन्ट्रॅक्टर काय जास्त कपात करत असेल त्याच्यावर बंड करून उठा आणि कायद्याचा सहारा घेऊन आपल्याला संरक्षण बळ करून घ्या आणि कायद्याच्या अनुषंगाने लढा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा.